जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जे काही टेट 2 संदर्भात या ठिकाणी फेज 2 सुरू आहे आणि त्या अनुषंगाने मुदतवाढ देखील सध्या 15 दिवसाची इथं बघा मिळालेली आहे। तर आता जी मुदतवाढ आहे तर ही मे बी अंतिम मुदतवाढ या ठिकाणी होऊ शकते, परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही ज्या जाहिरातींची संख्या आहे तर ती म्हणजे या ठिकाणी 1902 एवढ्या जाहिरात कालच्या दिवसापर्यंत सध्या बघा पवित्र प्रणालीवर अपलोड केलेल्या आहे। आता ह्या ज्या 1900 ज्या जाहिराती आहे 1902 तर ह्या विविध माध्यमाच्या असणार आहे। त्याच्यामध्ये मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम, त्यानंतर हिंदी माध्यम, उर्दू माध्यम, अशा पद्धतीने जे माध्यम आहे तर त्या माध्यमाच्या एकत्रित ह्या ठिकाणी जाहिरात आहे। तर आतापर्यंत ज्या काही सध्या संस्थांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहे, तशाच बघा जिल्हा परिषदच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जिल्हा परिषदच्या जाहिराती मे बी ह्या ठिकाणी जी काही बदली प्रक्रिया सध्या बघा आता जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल सादर झालेलं आहे तर ती बदली प्रक्रियेचं एक प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी असेल तर ती आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला सध्या मिळणार आहे। परंतु आता जी काही टेंटेटिव्ह शेड्यूलनुसार जवळपास 1 महिन्याचा जो काही कालावधी इथं बघा जो बदली प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात देण्यात आला आहे। तर आतापर्यंत पवित्र प्रणालीवर ज्या 1902 जाहिरात सध्या बघा या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, त्याच्यामध्ये अप्रूव्ह झालेली आहे। तर त्या जाहिरातींपैकी सध्या जे काही प्रसिद्धी असेल तर ती वृत्तपत्रांच्या मार्फत सध्या इथं होत आहे। तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 20 ते 25 ज्या सध्या बघा संस्था आहे तर त्या संस्थेच्या जाहिराती आपण ह्या ठिकाणी बघितल्या आहे। तर आज जवळपास या ठिकाणी 11+ ज्या काही संस्थांनी जाहिराती ज्या आहे तर त्या प्रसिद्धी सध्या दिलेली आहे। तर त्याचपैकी कोणकोणत्या वेकेन्सी सध्या बघा विषयाचं आलेले आहे तर त्या ह्याच्यावर तुम्हाला एक अंदाज येईल आणि कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या संस्थेची सध्या वेकेन्सी आली आहे ते देखील माहिती पडेल। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज आपण जवळपास 11 ज्या काही ह्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिराती बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या क्रमांकाची बघा जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात कुठली आहे तर विद्या विकास मंडळ जवडे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर संदर्भात ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पदं जर बघितली तर ही पदं तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत आहे। 6 ते 8 साठी 3 पदं आहे। गणित विषयासंदर्भात पद असणार आहे। अनुदान जे आहे तर ते बघा या ठिकाणी अनुदानित असणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे 3 पदं इंग्रजी विषयाची आहे 6 ते 8 साठी, 9 ते 10 साठी गणितची 4 पदं आणि विज्ञानची 3 पदं। त्यानंतर 9 ते 10 साठी इंग्रजीचे 3 पदं आहे। त्यानंतर 11वी-12वी संदर्भात 20% अनुदानावर पदं असणार आहे। रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित असे हे पदं जी आहे तर ते 11वी-12वी संदर्भात आहे। त्यानंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ह्या संदर्भात 20% अनुदानावर इथं पद आलेलं आहे। तर ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला जी काही पदं दिसत आहे तर ती पदं सध्या बघा इथं ही आलेली पदं आहे। तर पुढची जाहिरात आपण बघूया। पुढची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते। तर ही जी जाहिरात कुठली आहे तर संस्थेचं नाव या ठिकाणी लोकजीवन शिक्षण मंडळ बरोबर बेला संदर्भात या ठिकाणी जाहिरात जी आहे तर ती विथ इंटरव्ह्यूमध्ये इथं आलेली आहे। तर ह्या जाहिरातमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथं तुम्हाला दिसते। मराठी माध्यम संदर्भात असणार आहे 6 ते 8 साठी 100% अनुदानित असणार आहे। विज्ञानाचं पद आहे 1 पद आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे 6 ते 8 साठी या ठिकाणी लँग्वेज आहे इंग्रजी, त्याच्यासाठी 1 पद आहे। 9 ते 10 साठी जे पद आहे 100% अनुदानित गणितचं पद आहे 2 पदं आहे। त्यानंतर पुढचं पद बघितलं आपण तर केमिस्ट्री संदर्भात पद आहे 1 पद। त्यानंतर इंग्रजी विषयासंदर्भात 1 पद असे हे हायर सेकंडरीची पदं आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। जवळपास 6 पदांची जाहिरात जी आहे तर ही जाहिरात सध्या ह्या संस्थेची लोकजीवन शिक्षण मंडळची आलेली आहे। त्यानंतर आपण पुढची जाहिरात आपण बघूया। तर ह्या ठिकाणी तुम्हाला पुढची जाहिरात दिसते आहे। ती जाहिरात म्हणजे जी संस्था आहे तर ती इथं बघा शिशु विकास एज्युकेशन सोसायटी प्रायमरी विथ इंटरव्ह्यूची जाहिरात इथं आलेली आहे। तर ह्या संस्थेंनी देखील जी पदं आहे तर ती पदं इथं नोंदणी केलेली आहे। त्यापैकी ह्या ठिकाणी बघा विजा अचं 1 पद आहे, इमावचं 1 पद आहे, खुल्या म्हणजे ओपन संदर्भात 1 पद असं 3 पदांची जाहिरात इथं सध्या अपलोड झालेली आहे। त्यापैकी जवळपास या ठिकाणी 1 ते 5 या वर्गासाठी प्राथमिकची 2 पदं आहे आणि 6 ते 8 साठी गणित विज्ञानाची 1 पद असे 3 पदांची जाहिरात ह्या संस्थेने सध्या इथं बघा दिलेली आहे। त्यानंतर पुढची जाहिरात आपण बघूया। तर पुढची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसते। तर हे जर जाहिरात आहे तर ही 100% अनुदानावर असणार आहे। तर ह्याच्यामध्ये 1 पद सध्या बघा इथं आलेलं आहे। पुढचं पद आहे पुढची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली तर ती आहे मेहरसिंग नाईक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर बरोबर छत्रपती संभाजीनगर संदर्भात या ठिकाणी जाहिरात ह्या अपलोड झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये 100% अनुदानित असणार आहे।
गणित विज्ञानाची एक पद आहे, मराठी अर्थशास्त्र एक पद, त्यानंतर वाणिज्य संदर्भात जी काही पदं आहे तर त्या संदर्भात एक पद. अशा पद्धतीने माध्यमिक उच्च माध्यमिक संदर्भात इथं 100% अनुदानावर ही जाहिरात सध्या अपलोड झालेली आहे 3 पदाची. तर अशा जाहिरात सध्या कमी जास्त पदांच्या अपलोड झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते. तर ही जाहिरात जी आहे तर ती साधारण या ठिकाणी जी संस्था आहे रामविलास शिक्षण संस्था वर्धा संदर्भात आहे. तर ह्याच्यामध्ये वेकेन्सी जी आहे तर ती एक पदाची वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते सोशल सायन्स संदर्भात 20% अनुदानावर, बरोबर. तर ही वर्ध्याची इथं वेकेन्सी सध्या पाहायला मिळते. पुढची वेकेन्सी जर बघितली आपण तर संस्थेची नाव जे आहे तर ते महेश विद्या प्रसारक शिक्षण संस्था नागपूर संदर्भात इथे सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात जी काही वेकेन्सी इथं बघा आलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण तर अनुसूचित जाती, त्यानंतर जमाती, इमाव, भजड आणि जी काही ही पदं आहे तर ही पदं सध्या इथं आलेली आहे. एकूण 5 पदांची जाहिरात सध्या आलेली आहे. तर ह्याच्यात जर पदं जर बघितले आपण तर पदं इथं तुम्हाला दिसत आहे. तर ह्या ठिकाणी बघा 6 ते 8 साठी एक पद आहे आणि जे आहे ह्या ठिकाणी गणित विज्ञान संदर्भात, त्यानंतर मराठी संदर्भात पद आहे, त्यानंतर पुढचं पद आहे ते देखील गणित, त्यानंतर इंग्रजी आणि सायन्स अशा पद्धतीचे विषयाचे इथं प्रत्येकी एक एक पद आपल्याला ह्या जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या पाहायला इथं मिळते आहे. तर ही जी संस्था होती तर ती संस्था महेश विद्या प्रसारक शिक्षण संस्था नागपूर संदर्भात ही जाहिरात तुम्हाला इथं पाहायला मिळते. पुढील जाहिरात आपण बघूया. पुढील जाहिरात जी आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तर ही जी जाहिरात आहे कुठली तर इथं बघा विद्या जवळपास विद्यावर्धक समिती सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात जी जाहिरात आहे तर ती सध्या इथं आलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र हिंदी विद्यालय, त्यानंतर जे काही छत्रपती संभाजीनगर येथील सध्या जे काही विद्यालय आहे तर त्या विद्यालयासंदर्भात विथ इंटरव्ह्यूची जाहिरात इथं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये पदं जी आहे तर ती 9 ते 10 साठी इंग्रजी विषयाचं पद आहे, त्यानंतर 6 ते 8 साठी मराठी विषयाचं पद आहे, बरोबर. म्हणजे SC संदर्भात एक आणि भजकचं एक अशा पद्धतीने 2 पदांची जाहिरात आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढची जाहिरात आपण बघूया. तर इथे तुम्हाला दिसते जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात म्हणजे खानदेश जी काही शिक्षण मंडळ आहे अमळनेर संदर्भात तर त्यांची जाहिरात देखील इथं आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 100% अनुदानित पदं असणार आहे. तर ते जी पदं आहे टोटल 14 पदांची जाहिरात सध्या इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टोटल जी पदं आहे तर ती 14 पदं आहे. त्याच्यामध्ये SCची 2 आहे, त्यानंतर EWSचं एक आहे आणि ACBCचं एक आहे आणि या ठिकाणी जनरलचे 10 म्हणजे ओपनचे 10 पदं असे 14 पदांची जाहिरात सध्या इथं जळगाव संदर्भात आलेली आहे. याच्यामध्ये विषय जर बघितले तुम्ही 6 ते 8 साठी गणित विज्ञान 4 पदं, 6 ते 8 साठी मराठी 2 पदं, 9 ते 10 साठी गणित विज्ञान 4 पदं, त्यानंतर 9 ते 10 मराठीसाठी 1 पद, हिंदीसाठी 1 पद, संस्कृतसाठी 1 पद आणि समाजशास्त्र 1 पद असे 9 ते 10 साठी इथं प्रत्येकी एक पद सध्या इथं आलेलं आहे. तर ही बघा जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात खानदेश शिक्षण मंडळ अमळनेरची जाहिरात सध्या इथे प्रकाशित सध्या झालेली आहे. पुढची जाहिरात आपण बघूया. तर स्क्रीनवर इथं तुम्हाला दिसते. आता ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कुठली आहे तर इथं बघा जी सध्या तुम्हाला दिसते गडगे महाराज विद्यालय मंडल मूर्तिजापूर, बरोबर, डिस्ट्रिक्ट अकोला संदर्भात इथं जाहिरात सध्या ह्या व्यवस्थापनाने दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं एकूण 16 पदांची जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ह्याच्यामध्ये जी जाहिरात आहे तर ती 6वी ते 12वी पर्यंत पदं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये 6 ते 8 या गटासाठी जी पदं आहे तर ती पदं म्हणजे सायन्स विषय, मॅथमॅटिक्स आणि इंग्रजी असे या ठिकाणी बघा 2-2 आणि 1 अशा पद्धतीने पदं आहे. त्यानंतर 9 ते 10चा जर विचार केला आपण तर त्याच्यासाठी गणित आणि विज्ञान संदर्भात पदं आहे 1-1 पद. पुढचं जर हायर सेकंडरी संदर्भात 11वी-12वीचं जर इथं बघा विचार केला तर 11वी-12वीसाठी जवळपास इथं समाजशास्त्र इंग्रजीचं पद आहे 1, त्यानंतर हिस्ट्री संदर्भात आहे मराठी हिस्ट्री, त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात आहे, त्यानंतर मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज, बरोबर, इंग्रजी लँग्वेज, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, त्यानंतर बुक कीपिंग संदर्भात असे प्रत्येकी 1-1 वेकेन्सी इथं आलेली आहे. म्हणजे इथं टोटल जी वेकेन्सी जर बघितली आपण तर ती 16 पदांची वेकेन्सी सध्या इथं बघा आलेली आहे. तर ही जाहिरात सध्या गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर जिल्हा अकोला संदर्भात इथं जाहिरात होती. पुढील जाहिरात आपण बघूया. तर इथं बघा पुढील जाहिरात जी आहे तर ती वाळूज प्रशाळा संदर्भात या ठिकाणी
जी काही जिल्हा सोलापूर संदर्भात 100% अनुदानावर जाहिरात इथं आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त पदं जी असणार आहे तर ती पदं बघा इथं एक पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. तर असे 5-6 पदांची जाहिरात देखील पवित्र पोर्टलवर इथं आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये पदं जर बघितली तर इथं बघा 6 ते 8 साठी गणित विषय, समाजशास्त्र, त्यानंतर पुन्हा 9 ते 10 साठी गणित आणि 9 ते 10 साठी विज्ञान, असे प्रत्येकी एक पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं जर अनुसूचित जमाती 1, ब 1, EWSचे 1 आणि या ठिकाणी SBCचा 1, अशा ह्या जाहिराती सध्या प्रसिद्ध इथं बघा झालेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ज्या काही जाहिरात बघितल्या तर ह्या जाहिरात जवळपास 11 जाहिरात सध्या इथं बघा बघितल्या आहे. तर अशा पद्धतीच्या सध्या जे काही वेकेन्सी असेल, ज्या ज्या विषयाच्या, ज्या सध्या बघा गटाच्या या ठिकाणी तुम्ही पात्र असणार, तर त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल तर ते मे बी हे तुम्हाला दिसणार आहे. तर सध्या जास्तीत जास्त जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी म्हणजे 6 ते 8 पासून जे काही गट आहे तर 6 ते 8 असेल, बरोबर. त्यानंतर 9 ते 10 आणि 11-12, तर ह्या जे काही 3 गट आहे तर ह्या 3 गटांची जास्त जे जाहिरात आहे म्हणजे वेकेन्सी, तर ती आपल्याला जे या ठिकाणी अनुदानित संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये पाहायला मिळते. आणि जी 1 ते 5ची जी वेकेन्सी असणार आहे मोठ्या प्रमाणावर, तर ती जिल्हा परिषद, त्यानंतर नपा, मनपा या ठिकाणी आपल्याला 1 ते 5 आणि 6 ते 8 ह्या ज्या काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्स्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सध्या त्यांची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही देखील जिल्हा परिषदची पदं असेल तर ती सध्या बघा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त जाहिराती या ठिकाणी याव्या, त्या अनुषंगाने मुदतवाढ देखील सध्या इथं देण्यात आलेली आहे, जेणेकरून 15 दिवसामध्ये जी काही मुदतवाढ देऊन सध्या जे काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातीची संख्या देखील वाढणार आहे. आणि त्या अनुषंगाने जाहिरातींची संख्या वाढली तर तिथे जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा इथं वाढणार आहे. तर कालच्या दिवसापर्यंत ज्या काही जाहिरात आहे तर त्या 1902 सध्या जाहिरात वेगवेगळ्या ज्या सध्या माध्यमाच्या अपलोड झालेल्या आहे. तर आतापर्यंत ज्या जाहिरात आहे तर ह्या आपण इथं 11 सध्या ज्या जाहिरात आहे तर त्या सध्या बघितलेल्या आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.